टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आमचे किरण भाऊ, आमचे संजू भाऊ, ललित भाऊ, सुनील भाऊ काळे, बादल भाऊ आणि सचिन भाऊ, सगळ्यांचे नाव आता पाठच आहे। होय, बादल जास्त घाबरायचं नाही रे बाबा, काय घाबरणारा पक्ष नाही आहे, हे विचार घेऊन चालणारा पक्ष आहे, म्हणजे भारतीय जनता पार्टी। ठीक आहे, आम्ही नवीन आहे, जयंत भाऊंनी सांगितलं की मी एकच वर्ष झालेलं आहे, 2024मध्ये प्रवेश केला, पण बरेचसे लोक प्रवेश घ्यायचे आधी आणि नंतर सुद्धा हे विचार घेऊन काम करण्याचं काम करते। आणि त्याच्यात मी 5 वर्ष ॲज ए निर्दलीय खासदार असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीसाठी प्रत्येक दिवस काम करत असताना हे आमचे भारतीय जनता पार्टीचे नेत्यांनी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे। पार्लमेंट असो की जिल्ह्यामध्ये असो की नॅशनल चॅनलवर काम करत असताना असो, भारतीय जनता पार्टीचे विचार आणि माझे विचार ते घेऊन मी गेल्या खासदार असताना काम केलेलं आहे। हे सगळी गोष्टी बाजूने ठेवून आज आपण ज्या कार्यक्रमासाठी इथे आलो आहे ते आमचे नितीन भाऊ दांडे साहेबांसाठी, की आजपासून त्यांच्यावर एक खूप मोठी जबाबदारी आहे। मी कधी माझ्या अंगावर हे पदाची जबाबदारी काही घेतली नाही, पण मला एवढंच कळते, हव्यामध्ये बोलणारी व्यक्ती मी नाही आहे। मी जमिनीवर राहून लोकांची सेवा करणारी आणि लोकांना न्याय आपण कसे देऊ शकतो त्या गोष्टीसाठी गेल्या 13-14 वर्ष मी अमरावतीमध्ये काम करत आहे। तर नितीन भाऊ, आपल्याकडनं ज्याही लोकांना अपेक्षित आहे आपण 100% त्या अपेक्षा पूर्ण करा, एवढा सगळ्यांना गॅरंटी आहे। कारण यू आर अ रिस्पॉन्सिबल पर्सन, यू आर रनिंग सच अ बिग एनजीओ संस्था, तर तुमच्यावर कोणालाही शंका नाही आहे। आणि आत्ता जसा नेत्यांनी सांगितलं आहे की आता तुमची बारी, आमचे इलेक्शन, आमचे सगळं काही झाले, तर एक गोष्टी मी तुम्हाला सांगू शकते, जसं देवेंद्र फडणवीसजी आपले त्यांचे खालचे जे लोक आहे, कार्यकर्ते आहेत, त्यांना घेऊन चालतात, त्यांच्याबद्दल विचार करतात, तर तुम्ही सगळे कोणीही काळजी करायचं काहीच कारण नाही। आणि कार्यकर्त्यांपेक्षा भारतीय जनता पार्टीचा मतदार हा भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक उमेदवाराच्या मागे राहील, याच्यात कुठेही शंका नाही। जेव्हा लोकसभामध्ये माझा पराभव मात्र 10,000 जेव्हा झालं, तेव्हा मी खूप कॉन्फिडंट होती की काहीच होऊ शकत नाही, आपण निवडूनच येणार आहे, त्याच्यात कोणतीही शंका नाही। आणि मी त्याच्यासाठी पूर्ण मेहनत, आणि ज्या लोकांनी माझ्यासाठी मेहनत केली त्याचाच परिणाम होता की 5,06,000 पर्यंत पोहोचली। आपण 45 जेव्हा कॉर्पोरेशनमध्ये कॉर्पोरेटर आपण आणले, यावेळी त्याच्यापेक्षा दुप्पटीने आम्ही पूर्ण प्रयत्न करायचा आहे नितीन भाऊ आपले याच्यामध्ये, की जेही लोक मॅनेज होणारे होते, जेही लोक मॅनेज करणारे होते, ते यावेळी खरे कार्यकर्त्यांना न्याय भेटणार आहे। आणि एक सिंगल हँडेड भारतीय जनता पार्टी कोणासोबतही युती करणार नाही, फक्त भारतीय जनता पार्टी म्हणून अमरावतीमध्ये इलेक्शन आपण लढणार आहे, ते प्रत्येक कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम भारतीय जनता पार्टी इथे हिच्या पुढे या कॉर्पोरेशनमध्ये नक्की करेल, एवढंच मी तुम्हाला सांगू शकते। जास्त जयंत भाऊ, किरण भाऊ, तुम्ही सगळे खूप सिनियर आहे, आम्ही ज्युनियर असून काही इथे तिथे कुठे काही झालं तर आम्हाला तुम्ही नक्की सांगू शकता। आम्ही तुमचे वयाने खूप लहान आहे, अनुभवाने खूप लहान आहे, पण आज जेव्हा एखादा व्यक्ती परिवारात येते तर त्याला दोन्ही हात उघडे करून त्यांच्या परिवारात स्वागत केला पाहिजे, कारण तो तुमच्या परिवारात येत आहे। त्याच्यात जर तुम्ही शंका ठेवली तर शंका हा चुकीची फॅमिली झाली पाहिजे, त्याकरिता मोठ्या लोकांनी मोठे डोक्यात घेऊन हा सगळे परिवाराचे व्यक्तीचं स्वागत केलं पाहिजे, एवढंच मी तुम्हाला सांगू शकते। सुनील भाऊ, आपण गेल्या जेव्हापासून कॉर्पोरेशन सुरू झाली तेव्हापासून तुम्ही भारतीय जनता पार्टीचं काम केलं, मधात विचार इथे तिथे होतात, इथे तिथे 5-10 वर्ष इथे तिथे लोक जातात, पण माझा विचार भारतीय जनता पार्टी सोबत, मी जेव्हा खासदार झाली राजकीय क्षेत्रामध्ये माझा काही मोठा अनुभव नाही, पण जेवढाही अनुभव आहे माझे विचार मी सगळ्यात पुढे ठेवते। आणि त्याच्यानंतर राजकीय क्षेत्रामध्ये मी कोणते पदावर आहे तुम्ही
शुभेच्छा दिल्याच की जेही नवीन आले तुमचे नेते झाले. आणि आम्ही घेतल्या शुभेच्छा. तुम्ही खासदारी परत राज्यसभेचं करून टाकलं, तुम्ही मंत्री करून टाकलं, तर मोठे म्हणून आमचे नेते म्हणून तुमची शुभेच्छाही घेतल्या आणि आशीर्वाद सुद्धा घेतला की येणाऱ्या भविष्यामध्ये ते सगळी गोष्टी होईल. पण आम्ही आमच्या नेत्यांसाठी इमानदार आहे आणि सगळ्यांना मी हात जोडून एक विनंती करीन, लोकसभामध्ये चुकी झाली. पहिल्यांदा यांनी इथे उल्लेख केला की कॉर्पोरेशन मध्ये पहिल्यांदा 45 कॉर्पोरेटर्स नगरसेवक आम्ही त्यांचे याच्यामध्ये कार्यकाळमध्ये आणले. त्याच्यानंतर विधानसभामध्ये बरेचसे लोक चित्र निर्माण करत होते, हिला पाडायचं, याला निवडून आणायचं, त्याला पाडायचं, हिला निवडून आणायचं. ते राजकारण बंद करून भारतीय जनता पार्टीचे सिम्बॉलवर जे कोणी उमेदवार आलं त्या प्रत्येक व्यक्तीचं काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे. स्टार प्रचारक म्हणून जेव्हा माझा उल्लेख करण्यात आला, अरे फोन में भी उतनी ईमानदारी लेके चलते हैं जितनी आंखों में दूसरों को देखने के लिए रखते हैं, और वही ईमानदारी से आप हर एक व्यक्ति के लिए उतने ही ईमानदारी से काम करेंगे जितने हमारे देवेंद्र फडणवीस जी और नरेंद्र मोदी जी ये देश के लिए करते हैं, उसमें कहीं पे भी शंका नहीं. नितिन भाऊ, आप आगे बढ़ो. अरे जोरात बोला ना की. आणि सगळे महिलांना मी एवढंच सांगू शकते कि आप लोगों के साथ एक चट्टान बनकर मैं आपके साथ खड़ी रहूंगी. महिलाओं को रोकने वाले बहुत सारे लोग सामने आ जाते हैं, पर ये याद रखना, तुमको रोकने से पहले नवनीत राणा को रोकना पड़ेगा, क्योंकि महिला करके मैं आप लोगों के साथ हमेशा खड़ी रहूंगी. कारण भारतीय जनता पार्टीने 33% आरक्षण देऊन आम्हाला हे दाखवून दिलं आहे की हे भारतीय जनता पार्टी हा पुरुष आणि महिलांचं अंतर भेदभाव ना करणारी आहे. तर तुम्ही काळजी करण्याचं काही कारण नाही. एक महिला म्हणून मी तुमच्या सोबत चट्टान सारखी या कॉर्पोरेशन मध्ये उभी राहील आणि जे चिन्हावर उभे राहिला त्याच्या इमानदारीने काम प्रत्येक कार्यकर्ता करण, एवढी जबाबदारी मी नक्की तुमच्या वतीने हे घेऊन या कॉर्पोरेशन मध्ये. आणि एक झेंडा कॉर्पोरेशन, जिल्हा परिषद, पंचायत समिती, माझा भगवा आणि माझा कमळ जस फक्त झेंडा लागला पाहिजे, ती जबाबदारी आपण सगळे कार्यकर्त्यांनी घेऊन चालले पाहिजे. कोण समोर बोलन, कोण मागे बोलन, कोण शेवटी बोलन, कोण पुढे बोलन, त्याच्याशी मला काहीच घेणं देणं नाही. मी कार्यकर्ता म्हणून, देवेंद्र फडणवीसजींची कार्यकर्ता म्हणून, नरेंद्र मोदीजींची, अमित शहाजींचे विचार घेऊन या क्षेत्रामध्ये काम करत आहे. जर तिथे पाकिस्तान सारखा एक क्षेत्र पडला है तो उनको भी दिखाना है कि हिंदुस्तान अभी भी भगवा लेके खड़ा है, और हर भगवा झंडा ये हमारे कॉर्पोरेशन में, हमारे पंचायत समिति में और जिल्हा परिषद में लगना चाहिए. जेव्हा 8 पैकी 7 आमदार आपण आपले निवडून आणू शकतो, तर आता कार्यकर्त्यांना सुद्धा मेजॉरिटीने वन साइड निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही सगळे नेते घेऊ आणि इमानदारीने तुमचे काम करू. एवढंच मी तुम्हाला सगळ्यांना सांगते. आणि तिरंगाची जी रॅली आहे उद्या, एक एक नहीं आना पड़ता, एरिया के लोगों को, कार्यकर्त्यांना आणि भारतीय जनता पार्टीचे जे मतदार आहेत त्यांना जास्त सांगा नाही लागत. ते खूप क्लिअर आहे. कारण मी या गेल्या इलेक्शन मध्ये खूप अनुभव घेतला, रवीजींच्या इलेक्शन मध्ये घेतला, 5-6 मतदारसंघामध्ये फिरत असताना घेतलं. तर त्यांची मानसिकता क्लिअर असते की ते त्यांच्या विचारासोबत उभे आहे. तुम्ही फक्त त्यांना माहिती द्या की उद्या अशी तिरंगाची आहे आणि सगळ्यांना कॉर्पोरेशनचे इलेक्शन लढायचे आहे, तर आपली तयारी आणि आजपासून करा. जयंत भाऊ, तुम्ही काळजी करू नका. यांचे कार्यकाळमध्ये इलेक्शन नाही झाले, त्यांचे कार्यकाळमध्ये कॉर्पोरेशन इलेक्शन नाही झाले. पावसाळा संपेपर्यंत आपले कॉर्पोरेशनचे इलेक्शन, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे इलेक्शन लागतील. तर तिची तयारी उद्या नाही, आतापासून या कार्यालयापासून आपल्या सगळ्यांना सुरुवात करायची आहे. फक्त तेवढीच मानसिकता करा. यावेळी पाऊस खतम व्हायचे पहिले कॉर्पोरेशन इलेक्शन संपन आणि या कॉर्पोरेशन मध्ये आमचा मेयर सुद्धा आमचे भारतीय जनता पार्टीचा बनत. कोणासोबत कोणती युती नाही. हा सिंगल हँडेड भारतीय जनता पार्टीचं मेयर बनत. एवढंच तुम्हाला शब्द देऊ शकते.
नितीन भाऊ, आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देते की आपण या पदावर आले आणि हे 3 वर्षासाठी आपण कार्यरत असून येणारे भविष्यात एक कॉर्पोरेशन प्रत्येक गोष्टीचे अभी तो शुरुआत है नितिन भाऊ, क्या अभी तो सिर्फ शहर के प्रेसिडेंट बने, इसके आगे भी अभी तो ये झांकी है, कई लोगों के लिए अभी तो पिक्चर बाकी है। तो सब लोगों ने याद रखना और भारतीय जनता पार्टी का हमेशा विजय हो, इसी नारे के साथ नवनीत राणा आने वाले भविष्य में भी मैदान में उसी तरीके से काम करेंगे। अरे पद से हारी हूँ, हिम्मत अभी भी नहीं आ रही, अभी भी वो चट्टान बनकर लोगों के सामने उसी मजबूती से खड़ी हूँ। तो इसके लिए सभी का दिल से बहुत बहुत धन्यवाद। भारतीय जनता पार्टी के सभी कार्यकर्ताओं को दिल से मैं बहुत शुभकामनाएं भी देती हूँ और बड़ों से आशीर्वाद देती हूँ कि मेरा झंडा ये हमारा झंडा है और उस झंडे के लिए हर व्यक्ति ने जीना चाहिए, व्यक्ति के लिए नहीं, विचारों के लिए हम लोगों को जीना है। बस उसी के साथ आने वाले भविष्य में हम सब मिलकर काम करेंगे, इतना ही मैं आप लोगों को कह सकती हूँ और सभी को दिल से राम राम।